दक्षिण मुंबईत राहणारी एक तरुणी एका ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आहे. फक्त प्रेमात नाही पडली तर ही तरुणी या ड्रायव्हरसोबत पळूनही गेली. ही मुलगी साध्यासुध्या घरातली नसून तिचे वडील मोठे सरकारी अधिकारी आहेत. पण या दोघांमध्ये प्रेम झालं तरी कधी? ही मुलगी पळून गेल्यानंतर तिच्या पालकांची काय अवस्था झाली? पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं का? जाणून घेऊयात. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. मलबार हिल मुंबईच्या दक्षिण भागातला चकाचक एरिया. याच भागात मुख्यमंत्र्यांचा सुद्धा बंगला आहे. या भागात काही सरकारी अधिकाऱ्यांची शासकीय वसाहत सुद्धा आहे. याच वसाहतीत एक 19 वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिचे वडील मोठे सरकारी अधिकारी. आपल्या मुलीने शिकून खूप पुढे जावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून वडिलांनी तिला इंग्लंडला शिकण्यासाठी पाठवलं. गेल्या वर्षी क्रिसमसची सुट्टी असल्याने ती भारतात परतली होती. आता जानेवारी महिन्यात तिची सुट्टी संपली म्हणून ती परत लंडनला निघाली होती. आई वडिलांची रजा घेतल्यानंतर ही तरुणी एअरपोर्टकडे निघाली. पण मध्येच ती ताडदेवला थांबली. काहीतरी विकत घेण्यासाठी ती खाली उतरली. उतरल्यानंतर ती रस्त्याच्या पलीकडे गेली आणि एका टॅक्सीमधून ती पळून गेली. या तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. एका ड्रायव्हरने आमच्या मुलीचं अपहरण केल्याची तक्रार कुटुंबियांनी केली. पण या तरुणीचं वय 19 वर्ष असल्याने पोलिसांनी फक्त हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर एक वेगळीच माहिती त्यांच्यासमोर आली. मलबार हिलमध्येच एका सरकारी अधिकाऱ्याकडे बजरंग मौर्या हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गेल्या 4 वर्षांपासून तो या तरुणीला ओळखत होता. दोघांची ओळख वाढली आणि दोघे प्रेमात पडले. पोलिसांनी बजरंग मौर्या आणि तरुणीचे फोन ट्रेस करायला सुरुवात केली. दोघेही आपले लोकेशन सतत बदलत होते. पण बजरंगच्या संपर्कात एक व्यक्ती सतत होती. ती म्हणजे अजित कुमार. अजित कुमार हा बजरंगचा भाऊ होता. तो राहायला होता उत्तर प्रदेशच्या अयोध्येत. मुंबई पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशात गेली आणि अजित कुमारच्या घरी पोहोचली. पोलिसांनी त्याच्या घरची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस, कानातले, घड्याळ आणि तब्बल 9.5 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी अजित कुमारला ताब्यात घेतलं आणि मुंबईत आणलं. अजितने पोलिसांना सांगितलं की त्या तरुणीनेच हे पैसे आणि दागिने बजरंगला दिले होते. बजरंगने हा ऐवज भावाला सांभाळायला दिला होता. नंतर पोलिसांना बजरंग आणि तरुणीचे लोकेशन कळव्यात सापडले. पोलीस या ठिकाणी गेले आणि एका खोलीत त्यांना बजरंग आणि तरुणी सापडले. पळून गेल्यानंतर या दोघांनी लग्न केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर या दोघांनी कळव्यातल्या एका झोपडपट्टीत भाड्याने घरही घेतलं होतं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि मुंबईत आणलं. पोलिसांनी बजरंगची चौकशी केली तेव्हा आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली. बजरंगचं आधीच लग्न झालंय. त्याची बायको उत्तर प्रदेशमध्ये राहते असंही कळालं. सध्या तरी पोलिसांनी बजरंगला ताब्यात घेतलंय आणि पुढील चौकशी सुरू ठेवली आहे. पण या प्रकरणात प्रेम किती आंधळं असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.